नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवलं जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद अन्य कोणाकडे दिलं जाणार नाही असा भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं स्पष्ट संदेश दिलाय. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही अडून बसल्यामुळे हा तिढा सुटू शकलेला नाही. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिंडसेकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरीवरती हा प्रवेश पार पडेल. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. 28 फेब्रुवारीला नारायणगावातील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. अहिल्यानगरमधील राहता शहरात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या. शिवसेनेनं संजय राऊतांविरोधात, उबाठा गटानं नीलम गोरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यानंतर दोन्ही गटानं पोलिसांना मागण्यांचं निवेदन दिलं. नीलम गोरेंबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले. संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत राऊतांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला. इतिहास संशोधक इंग्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरू आहे. कोरटकर त्यांचा फोन बंद करून गायब आहेत. कोल्हापूर पोलिसांचं पथक नगरपुरात ठाण मांडून बसलंय. 8 मार्चला मीरा भाईंदर इथल्या दिवाणी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या सोहळ्यात जिल्हा वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. यानंतर पुन्हा पुण्यातनं मोठी बातमी. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरती बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही. या घटनेला 48 तास उलटूनही आरोपी अजूनही सापडलेला नाही. अशातच आरोपीबाबत एक माहिती समोर येते. आरोपीचा शिरूरमध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून वावर होता. या आरोपीचे राजकीय नेते आणि पोलिसांसोबत संपर्क असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. हाच आहे तो आरोपी दत्तात्रय गाडे. त्याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीचा शिरूरमध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून वावर होता आणि त्याचे राजकीय नेत्यांशी आणि पोलिसांसोबत संबंध असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातनं स्पष्ट झालंय. ससून रुग्णालयानं दिलेल्या अहवालात 2 वेळा पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाकडून देण्यात आले. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. उबाठाच्या कार्यकर्त्यांचं वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्थानकात तोडफोड केली. स्वारगेटचं सुरक्षा रक्षक कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या. बलात्कार प्रकरणानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवलं. ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली त्याच्याच बाजूला असलेल्या एका बंद पडलेल्या बसमध्ये कॉन्डम्स, जुन्या साड्या, दारूच्या बाटल्या आणि चादरी आढळल्या. आणखी एक मोठी बातमी आहे. दिवा इथल्या अनधिकृत इमारत मुद्दा हा चांगलाच तापलाय. ठाणे पालिकेने या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. दिवा इथल्या सिद्धिविनायक नगर इथल्या अनंत पार्क इमारतीच्या बिल्डरवर आणि जागा मालकावर गुन्हा दाखल झालाय. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागानं हा गुन्हा दाखल केला. बांधकाम व्यावसायिक ज्ञानेश्वर मुंडे याच्यावर हा गुन्हा दाखल झालाय. सोमवारी दिव्यातील अनंत पार्क इमारत तोडायला गेलेल्या ठाणे मनपा पथकाला नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता. अतिरिक्त पोलीस बळ नसल्यामुळे पथकाला परत जावं लागलं होतं. सोलापूर एसटी बस स्थानकात महिलांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबिनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत सुरक्षेच्या उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. मुंबईमध्ये सूर्य आग ओकत असून पारा वाढल्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली झाली आहे.
सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवरती गेलाय. पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला. उन्हाचा वाढता तडाखा असल्यामुळे विजेची मागणी वाढली. महानिर्मितीच्या वीज निर्मितीत 1500 मेगावॅटनं वाढ झाली आहे. मुंबई वगळता राज्याची मागणी 25,305 मेगावॅट, तर मुंबईची मागणी 2,800 मेगावॅट अशी एकूण राज्याची मागणी 28,100 मेगावॅट झाली. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि या तीनही शहरातील औद्योगिक क्षेत्राला उद्या पाणीपुरवठा होणार नाही. बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्तानं पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून OCW आणि नागपूर महापालिकेनं 24 तासांचा शटडाऊन घेतलाय. पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी आवश्यक कामं शटडाऊन दरम्यान करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज नागपुरात पाणीपुरवठा बंद आहे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणापुढे मराठी शाळांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी कमी होऊ लागलेत. गेल्या 2 वर्षात मराठी शाळांमधील तब्बल 3 लाख विद्यार्थी कमी झालेत, तर 500हून अधिक मराठी शाळा कमी झाल्यात. त्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या 300 शाळा वाढल्या असून तब्बल 6 लाख विद्यार्थीही वाढलेत. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर आतापर्यंत केवळ 28,825 बालकांचे प्रवेश झालेत, तर प्रवेश मिळूनही अद्याप 73,000 बालकं प्रवेशापासून वंचित आहेत. प्रवेशासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. कोल्हापूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. कर थकीत असलेल्या 5,000 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. थकीत रक्कम न भरल्यास मालमत्तेवर बोजा नोंद होणार असल्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आलाय. मुंबई, पुण्यासह 8 महानगरांमधील घरांच्या किमतीत वर्षभरात सरासरी 10% वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक 31, मुंबईमध्ये 3 तर पुण्यामध्ये 9% किंमत वाढल्याचं क्रेडाईनं, कॉलियर्स आणि लायसेस फोरास या संस्थेनं म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा वाढावा यासाठी आवश्यक आणखी 3 विद्युत मोटारी देण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेसोबत त्वरित बैठक घेऊन विद्युत मोटारींचा प्रश्न सोडवावा. कामाबाबत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणीच्या वेळी दिले. GBS सदृश्य आजाराची लक्षणं दिसून आल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागानं पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले. मुंबईत AC लोकलमधनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या नेटवर्कनं तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं पश्चिम रेल्वेनं तब्बल 1,72,00,000चा दंड वसूल केलाय, तर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईतील साकीनाका भागात महापालिकेनं मोठी कारवाई करून अनधिकृत बांधकामं हटवली. हॉटेल्स, विश्रामगृह यांच्यावरती निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या विविध भागातील अतिक्रमणांवरती कारवाई केली जाते. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील वाणगाव डहाणू रोड या स्थानकादरम्यान मोनोपोलच्या पायाभूत कामानिमित्तानं शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होईल. या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे. महालक्ष्मी स्थानकावरील उड्डाणपूल सुरू होण्यासाठी आणखी 1.5 वर्ष वाट बघावी लागणार आहे. हा उड्डाणपूल 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आत्तापासून नियोजन करावं असे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. पुणे महापालिकेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प 4 मार्चला सादर होणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले हे स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे. सोयाबीन खरेदीच्या अनुभवानंतर आता शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्राकडे पाठ केली आहे. खरेदी केंद्रावर 7,500चा भाव मिळत असतानाही शेतकऱ्यांनी खासगी केंद्रावर तूर विक्री केली आहे. नोंदणी सुरू होऊन 8 दिवस उलटल्यानंतरही धाराशिव जिल्ह्यामध्ये केवळ 2च शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंद केली. पुण्याच्या खेड तालुक्यातील सावरदरी इथे एका घरामध्ये नाग शिरला. घरातील नागरिकांची, रहिवाशांची दमछाक झाली. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीनं त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. धाराशिव पवनचक्की कंपनीच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातनं जबरदस्तीनं रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र यावरती जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी दखल न घेतल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
पुरातत्व खात्यानं केलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झालाय. त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यामुळे शिळांना भेगा पडल्यात. परिणामी सिमेंटचं जाड आवरण आणि दगडी बांधकाम काढून पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम आणि त्यावरती सोन्याचं आवरण देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली. छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा वाढावा यासाठी आवश्यक आणखी 3 विद्युत मोटारी देण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं छत्रपती संभाजीनगर आणि महापालिकेसोबत त्वरित बैठक घेऊन विद्युत मोटारींचा प्रश्न सोडवावा. कामाबाबत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणीच्या वेळी दिले. परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण अवलंबण्याचं पालिकेनं ठरवलंय. पालिका आयुक्तांनी याबाबत अर्थसंकल्पात घोषणा देखील केली. मात्र याला कामगार सेनेनं विरोध केलाय. अर्थसंकल्पातल्या या घोषणेमुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अखेर पूर्ण झालंय. अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या वास्तूचं उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पणानंतर रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची इथे पर्वणी असणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरती धावणारी दादर रत्नागिरी पॅसेंजरऐवजी दिव्यावरनं चालवण्यात येत असल्यामुळे मुंबईतल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. त्यामुळे दादर रत्नागिरी पॅसेंजर लवकरात लवकर पूर्वीसारखी सुरू व्हावी या मागण्यांसाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्यात. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारं म्हाडा आता वृद्ध आणि निराधारांचा आधार होणार आहे. उतरत्या वयात वृद्ध आणि निराधारांची गैरसोय होऊ नये, त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून म्हाडा मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधणार आहे. त्यासाठीचं नियोजन सुरू असल्यामुळे गरजू आणि निराधारांना मोठा दिलासा मिळणार आहे. गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगानं सुरू असून पुलाची बांधकामं झपाट्यानं सुरू आहेत. गुजरातमधील 5व्या प्री-स्ट्रेस्ड कॉन्क्रीट पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय. हा पूल सुरत आणि भरूच बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. पाण्याची गुणवत्ता आणि वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी जल अभियंता विभागानं प्रयत्न सुरू केलेत. या अंतर्गत अभय योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अभय योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून जल जोडणीधारकांनी थकीत रक्कम भरल्यास अतिरिक्त आकारात सूट दिली जाणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे फलाट क्रमांक 12 आणि 13चं विस्तारीकरण करण्यासाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्याचं मध्य रेल्वेच्या प्रशासनानं कळवलंय. यासाठी शनिवारी सोलापूरहून निघणाऱ्या सिद्धेश्वर, हुसेनसागर, होसपेट या गाड्या मुंबईमध्ये न जाता पुण्यापर्यंतच धावतील. मराठी भाषा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमतेच्या निम्मेही विद्यार्थी मुंबईतल्या अनेक महाविद्यालयांना मिळालेले नाहीत. मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाच्या शिक्षणातनं रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होईपर्यंत ही स्थिती सुधारणार नसल्याचं मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. राज्यातील बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली आहे. 45,764 क्विंटल इतक्या लाल कांद्याची आवक झाली असून कांद्याला प्रति क्विंटल 1,600 ते 2,500 रुपयांचा दर मिळालाय. कर्जत बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. 1,388 क्विंटल आवक झाली असून तुरीला प्रति क्विंटल 7,000चा दर मिळाल्यामुळे शेतकरी सुखावलाय. वाशिम जिल्ह्यात गहू काढणीचा हंगाम जोरदार सुरू आहे. यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळालंय. गव्हाची आवक सुद्धा झपाट्यानं वाढल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. अलिबागचा गुणकारी पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालाय. 400 रुपयांना कांद्याच्या माळीची विक्री होतीये. विशेष म्हणजे ग्राहक भाव न करता कांदा खरेदी करतायत. पुण्यातल्या भारती विद्यापीठ परिसरात गुंडांनी हैदोस घातला. आमच्या हॉटेलसमोर भांडण करू नका असं म्हणणाऱ्या हॉटेलच्या मालकालाच मारहाण करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकत त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. सोलापुरात लाडक्या भाच्याच्या लग्नासाठी मामानं बालाला नाचवल्याचा प्रकार समोर आला. इथल्या शीतलदेवी मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बेधुंद नाचणाऱ्या वराडी मंडळींवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी नवरदेवासह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. नांदेड शहरातील गणेशनगर भागामध्ये एका व्यक्तीची हत्या झाली. 2 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. विरार रोड पूर्व हटकेश परिसरातील ग्रीन अपार्टमेंटमध्ये चोरीची घटना घडली. भंगार व्यावसायिकाचं दुकान फोडून 7 लाख रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी काशीगाव पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात तरुणावरती चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला। 2 तरुणांमध्ये सेंटर पार्क समोर वाद सुरू होता। या वादादरम्यान हातगाडीवरील चाकू उचलून तरुणानं हल्ला केला। या प्रकरणात मुलीसोबत वाद झाल्याची माहिती मिळाली असून कोपरखैरणे पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। नवी मुंबईतल्या घणसोली महानगरपालिकेच्या शाळेची रायगडच्या खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्क इथे सहल गेली होती। यावेळी 8वी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी आयुष धर्मेंद्र सिंग याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला विरोध केल्यामुळे वृद्धावर चाकू हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पापा मडावी या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। आपल्या हद्दीतील शेवग्याच्या शेंगा तोडल्याच्या रागातनं 2 भावांमध्ये भांडण झालं। धक्काबुक्की करत मारहाण झाली। शेवग्याच्या शेंगा तोडून देणाऱ्या भावाला मारहाण करण्यात आली। यामध्ये संबंधिताचा मृत्यू झालाय। 4 आरोपींना अटक झाली आहे। आंबेगाव तालुक्यातल्या महाळुंगे पडवळ इथली ही घटना आहे। धाराशिव जिल्ह्यातील नागझरवाडीमध्ये आजीनंच आपल्या नातवाला पेढ्यातून विष दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातनं ही घटना घडली आहे। दरम्यान विषबाधा झालेल्या मुलावर उपचार सुरू आहेत। पालघरमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली। मुंबईच्या वांद्र्यातनं पालघरमध्ये ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली। कारवाईत 25 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळ्यात महाशिवरात्री निमित्तानं वर्धा नदीवर अंघोळीला गेलेल्या 3 युवकांचा बुडून मृत्यू झाला। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तरुण बुडले। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा यंत्रणेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। संबंधित मृतदेह नारायण रहाणे नावाच्या इसमाचा असून तो 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती। कॅगचा अहवाल विधानसभेत सादर केल्यानंतर या मुद्द्यावरती आज चर्चा होणार आहे। अहवालाचा हवाला देत सभागृहातील सदस्य विरोधकांची कोंडी करणार आहेत। त्याचवेळी विरोधकांनी विधानसभेच्या आवारात आंदोलन करण्याची रणनीती आखलेली आहे। प्रयागराजमध्ये बुधवारी झालेल्या महाशिवरात्रीच्या स्नानानं महाकुंभाची सांगता झाली। इतर दिवसांप्रमाणे कालही कोट्यवधी भाविकांनी महाकुंभात येऊन त्रिवेणी संगमात स्नान केलं। या 45 दिवसात सुमारे 66 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं।